बनवा बनवीचा कळस. पूजा खेडकर प्रकरणानंतर UPSCकडे एकूण 30 तक्रारी. बनावट कागदपत्रे सादर करून संधी अधिकारी झालेल्या पूजा खेडकर यांच्याप्रमाणेच आणखी काही प्रकरणे समोर येत आहेत. UPSCला खोटी कागदपत्रे सादर करणाऱ्या पूजा खेडकर यांना कायमस्वरूपी बडतर्फ करण्यात आले. मात्र त्यानंतरही UPSCला खोटे कागदपत्र सादर करून फसवाफसवीचा प्रकार सुरूच आहे. पूजा खेडकर प्रकरणानंतर UPSCकडे एकूण 30 तक्रारी आल्या आहेत. UPSCकडून संबंधित अधिकाऱ्यांची प्रकरणे कार्मिक विभागाकडे वर्ग करण्यात आली आहेत. UPSCकडे देशभरातून विविध ठिकाणाहून 30 तक्रारी आल्याचे समजते. केंद्र सरकारच्या प्रशिक्षण आणि कार्मिक विभागाकडे या तक्रारी UPSCने पाठवल्या आहेत. खोटी कागदपत्रे देत UPSCची फसवणूक करणाऱ्या पूजा खेडकरवर आज दिनांक 7 सप्टेंबर रोजी कारवाई करण्यात आली आहे. तिला संधी सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. या प्रकरणात सुप्रीम कोर्टात खटलाही सुरू करण्यात आलाय. दरम्यान UPSCने कारवाईचा बडगा उतारून तिच्यावर कारवाई केली आहे. मागील आठवड्यात लोकसेवा आयोगाने पूजा खेडकरची निवड रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यावेळी टेक्निकल अडचणी आल्या होत्या. आता मात्र तिला सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पूजा खेडकरला 26 सप्टेंबरपर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र केंद्र सरकारच्या बडतर्फीच्या निर्णयामुळे आता पूजा खेडकरच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी माहिती अधिकारी विजय कुंभार यांनी दिली आहे. ते म्हणाले की एकदा IAS झालं की देशाचे पंतप्रधान देखील आपल्याला सेवेतून काढू शकत नाहीत. या आविर्भावात वागणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी ही चपराक असेल. पूजा खेडकर प्रमाणेच अनेकांनी खोटी कागदपत्र सादर करून पदं घेतली आहेत. त्यांच्यावरही कारवाई केली पाहिजे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.